म्हणला याही गोष्टीला एवढं माझं पाप होतं बाबा, परंतु माझ्यावर तुझी कृपा आहे. मी नित्य गोदान केल्यामुळे त्या पुण्याईनं मला अजूनही स्मरण आहे, त्याच्यामुळे मी हे तुला सगळं सांगू शकलो. आज तुझे दर्शन झाले, याने सर्व पाप लोपले, हे दिव्य रूप सर्व लाभले, त्रिजग धन्य झालो. आणि आज तर काय महाराज, तुमचं प्रत्यक्ष तुमचं दर्शन झालं, त्याच्यामुळं माझे सगळे भोग आता त्याला संपले. आता येतो का यदुपती कृपादृष्टी पाहे मजप्रती, ऐसे बोले तो नरग भूपती तव दिव्ययान पातले. आणि महाराज अशीच तुमची माझ्यावर कृपा राहू द्या असं म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याचं पुन्हा एकदा दर्शन घेतल्याबरोबर वैकुंठातून विमान आलं आणि त्या राजाला घेऊन गेलं. तया माझी बैसोनी दक्षिणी नृगराज गेला ब्रह्मसदने, असो श्री हरी चक्रपाणी सिंधुजे लागी सांगता. आणि मग त्या विमानामध्ये बसून तो राजा गेला, वैकुंठाला गेला. असं भगवान विष्णू लक्ष्मीला सांगायला लागले की ब्राह्मणाची सेवा करा, ब्राह्मणाची पूजा करा, यथाशक्ती दान धर्म करा. हे करा वाटलं तर करा, न करा पण ब्राह्मणाचं काहीही घेऊ नका, कारण ब्राह्मणाचं घेतलेलं ते कर्म भोगावं लागतं. अहो कांते नृगराजाला गुण ब्रह्मस्वयोगे झाले पतना, परिपूर्वी सत्समागम पूर्ण घडला होता. तयासी तेने योगे त्या घोरवने श्रीकृष्णाचे दर्शन होणे, तयाच्या करस्पर्श करून उद्धरून या गेला तो. त्याचं पापही होतं, त्या राजाचं पाप जेवढं होतं तेवढंच पुण्यही होतं. म्हणून त्या पुण्याईनं कृष्ण परमात्म्याचं दर्शन त्याला झालं लक्ष्मी, आणि कृष्ण परमात्म्याचं दर्शन झाल्यामुळे पुन्हा त्याचा उद्धार झाला. आईसा सत्संगतीचा महिमा म्हणून तेथे ठेविता प्रेमा, परंतु सकळ कामा पूर्णता होय निश्चय. आणि साधूचे दर्शन स्पर्शना कीर्तन किंवा अनुस्मरण महातीर्था परिपावना आहे जाण सिंधुजे. म्हणून साधू महात्म्याची सेवा करावी, साधू महात्म्याचं दर्शन घ्यावं. जिथं हरिकीर्तन चालू आहे, जिथं पुराण सेवा चालू आहे, जिथं अन्य काही प्रवचन चालू आहे, अशा ठिकाणी अवश्य जावं. कारण तिथं कधी येऊन काय असतं की समजा आपण एखादी सेवा करत असताना देव आला की नाही हे आपल्याला कळत नाही, पण आपल्याला देव निश्चित पाहून जातो, आपल्यावर त्याची कृपादृष्टी निश्चित पडते. म्हणून अशा ठिकाणी जायचं असतं जिथं हरिचं कीर्तन होतंय, जिथं भजन होतंय, जिथं पूजा होते, जिथं कुठली पुराण सेवा होते, जिथं काही प्रवचन सेवा होते, जिथं कीर्तन होतात, अशा ठिकाणी भगवान विष्णू भगवान कृष्ण परमात्मा एका सेकंदा करता का व्हायना येऊन जातात. आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडल्यामुळं आपले सगळे संकट नाहीसे होतात. म्हणून अशा ब्राह्मणाची सेवा करावी आणि अशा ब्राह्मणाच्या नित्य दर्शन घ्यावं. या लागे सकल जनाने साधू पूजन किजे अनुगणे, तेने योगे कैबल जाणे संतुष्ट राहतो सर्वदा. त्यातून हे अधिक मासात सद्ब्राह्मणा पूजितात सतत, त्रैलोक्यास येतात होते यात संशय नाही. म्हणून लक्ष्मी सांगतात, लक्ष्मीला विष्णू सांगतात, म्हणून लक्ष्मी या अधिक मासामध्ये नित्य सत्पात्री ब्राह्मणाचं दर्शन घ्यावं. यथाशक्ती नित्य आपल्याला दान जे शक्य आहे ते दान करावं. आणि काही जर घडलं नाही तर कमीत कमी नित्य दर्शन तरी घ्यावं. जरी सर्व लक्षणे सुसंपन्न ऐसे कोणी न मिळे ब्राह्मणा, तरी एक एक लक्षणे युक्त मान त्याचे हे पूजन करावे. जेवढे लक्षण मी सांगितलो एवढ्या लक्षणाचा जर ब्राह्मण नाही मिळाला, एवढ्या लक्षणाचा जर ब्राह्मण नाही मिळाला तरी एक तरी लक्षण असलेला ब्राह्मण निवडावा. त्याच्यापैकी एक तरी लक्षण त्या ब्राह्मणामध्ये असावं. आदिमासी विप्रपूजिता तृप्त होती सर्व देवता, ब्राह्मणार्चना देता दिवस व्रता धरू नये. म्हणून या अधिक मासामध्ये एकही दिवस ब्राह्मणाचं दर्शन न घेता, ब्राह्मणाची सेवा न करता राहू नये. गंगा आदी तीर्थी स्नानाशी जे महापुण्य येहात असे, त्याहून विशेष अधिक मासे विप्रार्चनेशी येत असे. गंगा स्नान करणं किंवा अनेक तीर्थयात्रेला स्नान केलेलं जे फळ आहे, त्या तीर्थयात्रेचं दर्शन घेतलेलं जे फळ आहे ते अधिक मासामध्ये केवळ ब्राह्मणाच्या दर्शनानं आहे. विप्रार्चना परताने मग दुसरा नसेची पै उत्तम, धर्मार्थ मोक्ष आणि काम यानेची सकळ साधते. भगवान विष्णू सांगायला लागले ब्राह्मणाचं नित्य दर्शन घेण्याचं व्रत सुद्धा या अधिक मासामध्ये करावं. त्याच्यामुळं धर्म अर्थ काम मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आपल्याला सांगितले आहेत ते 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. ऐसा विप्रार्चनाचा प्रभाव म्हणून अन्य टाकून सर्व ब्राह्मणाची पूजा सदैव पुरुषोत्तम मासे कीजे. म्हणून काही जरी नाही झालं तरी अशा सत्पात्री ब्राह्मणाची पूजा ह्या अधिक मासामध्ये करावं. ऐसे विष्णूने कथिले असता आनंदोने क्षीराबी दुहिता, विनयपूर्वक दीपदान वार्ता तयाशी प्रश्निती झाली. आणि मग असं सांगितल्यावर ब्राह्मणाचा महिमा भगवान विष्णूने सांगितला. भगवान विष्णूंना पुन्हा लक्ष्मी विचारते, ठीक आहे महाराज, गायीची सेवा सांगितला, गायीची पूजा करा कशी करावी, गोदान कसं करावं हे सांगितलं, ब्राह्मणाचा महिमा सांगितला, ब्राह्मणाची पूजा कशी करायची हे सांगितलं, ब्राह्मण कसा असला पाहिजे हेही सांगितलं, ब्राह्मणाचं काही आपण घेऊ नये हेही सांगितलं. आता दिवा काहीतरी लावा म्हणला होता, त्या दिव्याचं महत्व काय आहे ते कृपा करून मला सांगा. ही कथा परमपावना पुढच्या प्रसंगी वर्णिजल पूर्ण, तरी श्रोतेजने शांत करणं सावधान राखीजे.
ती दिव्याची कथा आपल्याला पुढच्या अध्याय म्हणजे उद्याच्याला पाहायची आहे. उद्याच्याला आपल्याला दिव्याचा अध्याय पाहायचा आहे. इति श्री अधिकमास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रुते ऐकतो चत्र एकादशोऽध्याय गोडः गोपाल कृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंत श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु माणिक प्रभु महाराज.